मित्रांनो, या व्हिडिओची खूप मुलांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली की सर फर्स्ट इयर आहे, आम्हाला कॉलेजमध्ये टॉप करायचंय, क्लासमध्ये टॉप करायचं, पण सबमिशनमुळे आम्हाला अभ्यासाला टाइम भेटत नाहीये. थोडं टायमिंगचं मॅनेजमेंट करून द्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी स्टडी कसा करायचा 5 विषयांचा तुमच्या डेली आणि सबमिशन कसं करायचं त्याविषयी थोडक्यात सांगितलं होतं, पण इथे डिटेलमध्ये सांगतो. बघा, पहिल्यांदा सबमिशन आणि स्टडी या दोघांचा आपल्याला मेळ घालायचा, जेणेकरून आपल्याला आत्ताची जी एनसेम एक्झाम तिच्यात 70 पैकी आपल्याला 60-65च्या वरती मार्क येऊन आपल्याला कॉलेजमध्ये क्लासमध्ये टॉप करायचं. सो मित्रांनो, काय करायचं बघा, गंमत काय होते, सबमिशन म्हणजे काय आधी थोडक्यात सांगतो की तुम्हाला प्रत्येक विषय जे असतात, जे 5 विषय असतात, प्रत्येक विषयाचे काही असाइनमेंट असतात, काही वर्कशॉप वगैरे असतात, त्या वर्कशॉपचं काही तुम्हाला लिखाण असतं, या सगळ्या गोष्टींना आपण सबमिशन म्हणतो. म्हणजे समजा तुमची एक्झामची टेंटेटिव्ह डेट मी सांगितली होती की 23 डिसेंबर, तिच्या 8 दिवस आधी तुम्हाला सबमिशन जमा करावं लागतं. म्हणजे तुम्ही सेमिस्टरभर काय काम केलं, असाइनमेंट झाल्या, टेस्ट झाल्या, काहींना कमी मार्क पडतात, त्यांना अजून एक्स्ट्रा लिहायला लावतं वगैरे, अशा प्रकारे सगळं लिखाण करून कॉलेजला ती फाईल आपल्याला जमी करायची असते आणि त्याच्यावर तुम्हाला 5 ते 10 मार्क दिले जातात. त्याला आपण म्हणतो सबमिशन. आणि टर्म वर्कला त्याच्यावर 50 मार्क असतात. सो ते मार्क फुकटचे आहे, ते घालू नका. यस, जेवढं सुंदर अक्षरात लिहिता येईल, प्रॉपर लिहिता येईल, त्याला 50 पैकी ते 45-46 सुद्धा मार्क पडतात. याला सबमिशन म्हणतो आपण. ओके, आता राहिलं सबमिशन करता करता की मुलं म्हणताय सर आमचा टाइम जातोय, खूप लिखाण आहे आणि आमचा अभ्यासाला वेळ भेटत नाही. सो मित्रांनो, काय करायचं, सगळ्यात मोठी चूक मुलं काय करतात, सबमिशन समजा मी सांगितलं 23 डिसेंबरला तुमची एक्झाम सुरू होते, टेंटेटिव्ह डेट मी सांगितली, म्हणजे साधारणतः सबमिशन तुम्हाला 20च्या आधी करायचं. मुलं काय करतात, शेवटचे 5-6 दिवस सगळं लिहायला सुरुवात करतात. अरे सगळं शेवटच्या 5-6 दिवस लिहिशाल तर तेव्हा डोक्याला टेन्शन येऊन जाईल, एवढं लिहायचंय, हात दुखायला लागेल, डोकं चालणार नाही, अक्षर खराब येईल आणि जिथे फुकटचे मार्क होते आपल्या चांगल्या प्रेझेंटेशननी ते सगळे आपले कमी होऊन जातात. जिथे आपल्याला 50 पैकी 45 टर्म वर्कला भेटणार होते तिथे आपल्याला भेटतात आता 30 मार्क. सो ही चूक न करता आता काय करायचं, सबमिशन हे कॉलेज टाइम मध्येच करत राहायचं. कॉलेजमध्ये एखादा ऑफ लेक्चर असतं, मध्ये ब्रेक असतो, किंवा कॉलेज संपल्यानंतर पुन्हा एखादा 1.5 तास थांबून घ्यायचं. सबमिशनचं काम आहे ना ते स्पेसिफिकली कॉलेजमध्येच करायचं, कारण एखादी नोट्स नसली लगेच तुम्ही टीचरकडून जाऊन घेऊ शकता, एखाद्या लॅबचं तुमच्याकडे काही नसलं टीचरला भेटून घेऊ शकता, विद्यार्थ्यांकडून घेऊ शकता, घरी राहून काय करणार आहे. त्यामुळे सबमिशनचं जे पण काम आहे ते फक्त आणि फक्त कॉलेज टाइम मध्येच करा. ऑफ लेक्चरला करा, ब्रेकमध्ये करा, त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर करा, कॉलेजला जाताना तासभर आधी जा, क्लासेस वगैरे असतील ते कंप्लीट करून कॉलेजला आधी जाऊन तेव्हा करा. तेव्हाच करायचं, कारण अभ्यासासाठी घरी आपल्याला 80% हा वेळ फक्त अभ्यासालाच द्यायचा आहे. किरकोळ एखादी गोष्ट उरली सबमिशन मध्ये तर ती हार्डली 20% तेवढंच सबमिशनचं काम घरी करायचंय. बाकी 80% काम सबमिशनचं कॉलेजमध्ये करायचंय, 20% उरलं तर घरी, नाही घरी केलं तरी चालेल, पण अभ्यास, कारण घरी हा डेडिकेटेडली अभ्यासासाठी टाइम असतो. कारण कॉलेजमध्ये अभ्यास होत नाही, मित्रमैत्रिणी असतं, पण घरी आपण एकटेच असतो. घरी आपल्याला डेडिकेटेडली अभ्यासालाच टाइम द्यायचा, त्यामुळे घरी अभ्यासाला तुम्हाला सेल्फ स्टडीला 80% टाइम द्यायचा आहे. क्लिअर? सो हे कळालं तुम्हाला, काय काय सांगितलं मी. सबमिशनसाठी कॉलेजमध्ये लिहायचं, त्याच्यानंतर टीचर्स, विद्यार्थी, आपले मित्र वगैरे त्यांना भेटून काय काय दिलेलं आहे ते घेऊन घ्या मटेरियल. ज्याचं समजा एकाने 1 युनिट केलंय, एकाने दुसरा केलाय, सगळ्यांचं घेऊन तुम्ही पूर्ण करून टाका. आणि चेकिंग पण समजा शेवट नाही करायची, आत्ताच थोडे विषय चेक करायला लागा. एखादी एक फाईल आहे सबमिशनची, ती फाईल 1 आत्ताच चेक करून घ्या, जेवढं झालं तेवढे चेक करा. शेवटपर्यंत सगळं मी एकखटी चेक करेल याच्या नादी लागू नका, त्यांनी तुमचं इम्प्रेशन डाऊन होतं. उलटा आत्तापासून 2-3 दिवसांनी सरांकडे जात गेले, चेक करत गेले, सरांनाही वाटतं अरे हा पोरगा हुशार आहे, कंटिन्युअस येतोय, रेग्युलर आहे. या पद्धतीने चेकिंग सुद्धा आता सुरू करा, म्हणजे जो टाइम वाचेल त्याच्यात तुम्ही अभ्यास करशाल. क्लिअर आहे? सो या पद्धतीने आपल्याला सबमिशन आणि स्टडी दोघं मॅनेज करायचे. कुठल्याही प्रकारे काही अजूनही डाऊट आला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला वाटतंय मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करणार तर नक्की तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, हा अभ्यास करता करता नक्की तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल हॅट ऍपवर तुमच्या आता फर्स्ट इयरचे जे विषयांची एक्झाम आहे त्या सगळ्या थेरी विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्या पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लगेच ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा, आवडले तर एकदम ऑफोर्डेबल असलेले आपले लेक्चर त्याच्यावरनं आणि हिंदीत आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं, मला माहिती आहे, ते डोक्यावरून गेलंय, कारण एवढा मोठा सिलेबस 2-3 महिन्यात नाही कम्प्लीट होत. सो आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 2-3 वेळा लेक्चर बघा. जे अवघड विषय तुम्हाला वाटतं टॉप करायचे, सगळ्या विषयांचे फ्री लेक्चर बघा. आवडले ते कोर्सेस सबस्क्राईब करा. तुम्हाला काही डाऊट असेल कमेंटमध्ये खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा मला आणि अभ्यासाला लागा. याच्यावरनं अभ्यास केला तर मी 100% गॅरंटी देईल, जिथे तुम्हाला आता तुमचा CGPA समजा तुमचा 7 जात होता तर आमच्यासोबत अभ्यास केल्याने तो डायरेक्ट 9च्या वरती जाईल, एवढी मी गॅरंटी दिली. एवढ्या सोप्या पद्धतीने आम्ही शिकवलं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा आणि फर्स्ट इयरला आपल्याला आता टॉप करायचं. सो क्लास टॉप करा.